नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 पासून ते 10:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 पासून ते 3:37 आणि यमगंड काळ पहाटे 6:08 पासून ते 7:42 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. कमिटमेंट प्रॉमिस कागदपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. तुमचे जे जुने मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही अडकलेली थांबलेली कामंसुद्धा आजच्या दिवशी मार्गी लागतील. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहाराकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काही उत्तम इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. जी कामं होत नाहीत, प्रलंबित आहेत, ती कामं जरूर हाती घ्या. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आजच्या दिवशी काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं जास्त होईल. दगदग जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडासा स्ट्रेस प्रेशर जाणवू शकेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 6व्या स्थानात असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असू शकतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. नोकरीच्या नवीन संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि मूड अतिशय सुंदर दिसून येईल. जी कामं होत नाही ती जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे नवीन नवीन काही संधी सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतील. सकारात्मकता तुमच्यामध्ये चांगली दिसून येईल.
जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. लॉंग टर्म मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काय चांगला परतावा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या चतुर्थात असणारा शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणं. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घ्यावी लागेल. छोटे मोठे समस्यांच्या संदर्भात काही लक्षण दिसू शकतील, त्या ठिकाणी लक्ष द्या. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ ते सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे आजचा दिवस भाग्याचा राहील. महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातली जे महत्त्वाचे पूर्ण तुमचे प्रकरण असेल ते तुमची आज मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे, घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभव होतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही जरूर करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.